पवारांची राष्ट्रवादी मूळ काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चा, पवारांनी प्रस्ताव दिल्याचा नाना पटोलेंचा दावा. तर विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा नाही, पवारांच्या राष्ट्रवादीने चर्चा फेटाळल्या. काँग्रेस बुडतं जहाज, कोणत्या पक्षाने त्यात पाय ठेवला तर आम्हालाच फायदा होईल. मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधी पक्षातल्या नेत्यांना टोला. तर बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत राऊतांनाही डिवचलं. शरद पवार यांनी विलीनीकरणासाठी पुढाकार घ्यावा. पवारांनी पुन्हा नव्याने काँग्रेस उभी केली तर प्रादेशिक पक्षांनाही बळ मिळेल, संजय राऊतांचं भाष्य. तृणमूल काँग्रेसच्या 19 खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना लिहिलेलं जुनं पत्र समोर, वेगळा गट स्थापन करण्याची मागणी. तर सोनिया गांधींकडून तृणमूल काँग्रेसला ऑफर, पक्ष विलीन केल्यास राष्ट्रीय उपाध्यक्षपद देण्याचं आश्वासन. अर्थ खात्यासंदर्भातील मुख्यमंत्री फडणवीसांच्या वक्तव्याने सस्पेन्स. सध्या तरी अर्थ खातं माझ्याकडेच, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. तर भाजप मित्रपक्ष खाणारी चेटकीण, अर्थ खातंही खाल्लं, हर्षवर्धन सपकाळांची भाजपवर टीका. अमरावती विधान परिषदेच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट, काँग्रेस निवडणुकीमधून बाहेर पडण्याची चर्चा. वंचितचे उमेदवार निलेश विश्वकर्मांना पाठिंबा देण्याबाबत गुप्त बैठका. सूत्रांची माहिती, आज निर्णय होण्याची शक्यता. जळगावातील शिंदेंच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे नॉट रिचेबल. शिष्टाईसाठी मंत्री गिरीश महाजन जळगावात. रेश्मा काळे उद्या माघार घेतील, महाजनांकडून विश्वास व्यक्त. प्रशांत महासागरात अल निनो सक्रिय, अमेरिकी हवामान संस्था नोआनची पुष्टी. विदर्भासह यूपी, एमपी, राजस्थान, छत्तीसगडला जास्त फटका. अल निनोच्या तीव्रतेमुळे जगभरात दुष्काळाची शक्यता. अल निनोचा प्रभाव लक्षात घेऊन टास्क फोर्स तयार, शासन स्तरावर तयारी सुरू. शेतकऱ्यांनी सरकारच्या सल्ल्यानेच पेरणी करावी, मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन. पंढरपूरमध्ये रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात. विनाट सरसकट कर्जमाफी द्या, नाहीतर लढा सुरूच राहील, रोहित पवारांचा सरकारला थेट इशारा. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमध्ये कोणत्याही अटी नाहीत. कर्जाची मर्यादा 3 लाखाहून 5 लाखापर्यंत करण्यात आली. निवडणुका समोर नसताना सरकारने कर्जमाफी केली, मुख्यमंत्री फडणवीसांची स्पष्टोक्ती. प्रणित मोरेच्या कॉमेडी शोमध्ये डॉक्टर सेजल पवारच्या अश्लील टिप्पणीची केईएम मेडिकल कॉलेजकडून दखल. 2 सदस्यीय चौकशी समिती स्थापन, सेजल पवारवर कारवाई होण्याची शक्यता. नीटच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना 15 मिनिटं अधिकची मिळणार. एनटीएचा मोठा निर्णय, 21 जूनला देशभरात नीटची पुनर्परीक्षा होणार. कल्याणमध्ये महापौर दालनाच्या बाहेर काँग्रेस गटनेत्या कांचन कुलकर्णी यांचा गोंधळ. 2 तास प्रतीक्षा करूनही भेट न मिळाल्यामुळे नगरसेविका नाराज. महापौर आयुक्तांच्या बैठकीत अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या एंट्रीने संताप. डिझेलच्या खरेदीवर पेट्रोलियम मंत्रालयाकडून 90 दिवसांसाठी निर्बंध. 200 लिटरपेक्षा जास्त डिझेल खरेदी करता येणार नाही. व्यावसायिक ग्राहकांना किरकोळ दुकानांमधून डिझेल खरेदीस मनाई. इराणच्या सरकारी वकील, सरकारकडून विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती. नागपूर शहरामधील काही भागात पावसाच्या सरी. विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. गोंदिया जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी. वादळी वाऱ्यामुळे नागरिकांची तारांबळ. धान कापणी अंतिम टप्प्यात असल्यामुळे शेतकरी चिंतित. कल्याणमधील गोळीबाराच्या घटनेनंतर पोलीस ऍक्शन मोडवर. डीसीपी अतुल झेंडेंकडून आरोपीची दांडक्यानं धुलाई. एका निष्पाप नागरिकाला लागली होती गोळी. मध्य रेल्वेवर आज आणि उद्या मध्यरात्री विशेष ब्लॉक. आज रात्री 1:15 ते पहाटे 4:15 पर्यंत ब्लॉक असेल. शीव रेल्वे स्थानकावरील उड्डाण पुलाच्या तुळ्या उभारण्याचं काम होणार.